नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। नांदगाव तालुक्यात पावसाचा कहर, शेती पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांची शिवसेनेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक। नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी चेतन चौधरी। शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतात जलमय सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिके खरडून गेली। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवसेना उभाटा नगरपंचायत गटनेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक देऊन तात्काळ 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले। 30 जुलै गुरुवार रोजी नांदगाव शहरात व तालुक्यात मुसळधार पावसाने 12 तासांचे वर थैमान घातल्याने अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरले। घरातील अन्न, धान्य, गहू, तांदूळ, डाळ इत्यादी साहित्यात पाणी शिरल्याने धान्य खराब झाले, अनेक घरे पडली, तर शहरातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने आतोनात नुकसान झाले। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मुसळधार पावसाचे व अनेक नदी नाल्याचे पाणी शिरल्याने नदी आहे की शेती हे न समजण्यापलीकडचेच होते। अनेकांचे शेतातील विहिरी खचल्या, विद्युत पोल पडले, गोट फार्ममधील बकऱ्या व पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या वाहून गेल्या, शेतातील स्प्रिंकलर पाईप, नोझल इत्यादी शेती साहित्य वाहून गेले आहे। आधीच बोगस बियाणांमुळे शेतकरी संकटात असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे। शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली। यावेळी प्रकाश मारोटकर नगराध्यक्ष, सौ प्राप्ती मारोटकर सभापती, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, निलेश इखार, सुनील गुरमुडे, गुणवंत चांदूरकर, जयश्री सुहागपुरे, भावेश भांबुरकर, श्रीकृष्ण सोळंके, गोपाळ वनकर, सुधाकर गबने, रितेश पकडे, उंकांडराव नितन नवरे, अनिकेत गटुले, सावदे काका, प्रकाश सुने, सूर्यकांत ब्राह्मणवाडे, सूरज लोमटे इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी चेतन चौधरी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 36 तासापासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिके पूर्णपणे खरडून गेलेली आहे। शेती पिकांच्या नुकसानासोबतच अनेक शहरात, अनेक गावात पाणी शिरल्याने घरं पडलेले आहे। घरं पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील अन्नधान्याचं नुकसान झालं। शेती पिकासोबतच स्प्रिंकलर सेट असेल, विद्युत तार असेल, विहिरी खचलेल्या आहे, कुठं पोल्ट्री फार्म तर कुठं गोट फार्म वाहून गेलेले आहे। प्रचंड नुकसान, अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झालेलं आहे। आज आम्ही सकाळी पूर्ण तालुक्याचा दौरा केला। या दरम्यान प्रशासनाचे अधिकारी कुठेच आले नाही, म्हणून आज तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना आम्ही घेराव करून निवेदन सादर केलेलं आहे शिवसेनेतर्फे की तात्काळ आजच्या आज सर्वेक्षणाची गरज नाही, कारण 100% नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत या अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आज प्रशासनाला आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन बातम्यांकरिता बेल आयकॉन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा। मी मोनाली मॅडम घेते रजा। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।